हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू प्रियंका बुटीक. बघा, आत्ता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, याचा जो अगोदरचा व्हिडिओ होता तो प्रिन्स कट बोटनेक कसं बॅक साईड कसा कापायचा हा सांगितला होता. आता मी तुम्हाला यामध्ये प्रिन्स कट कसं बनवायचं ते सांगत आहे. बघा, आपण फ्रंटमध्ये अर्धा इंच जो आतमध्ये घेतला होता तो झाला आपल्या रेडी. आता आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे गाईज. टक्स पॉईंट कॉमन पॉईंट हा 10वरच असतो. बघा, 10वरच असतो. जर लेडीज किंवा गर्ल्स एखादी लांब असली 5.5 वगैरे तर 10.5 घेता येते, पण कॉमन पॉईंट आपला 10चाच आहे. जर कप्सही लावायचं असेल तर आपल्याला 10 या पॉईंटवरच लावायचं आहे. ठीक आहे, आपला 10 हा पॉईंट इथे आहे. आता गाईज, कारण मी याच मेथडनी ब्लाऊज शिवते तर खूप परफेक्ट फिटिंग बसते गाईज. बघा, आता आपल्याला प्रिन्स कटमध्ये आपल्याला 3.25 म्हणजे जसं 3.5 अँड हाफ म्हणजे 3.5 आणि 2 रेष हे द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे 4.25 वर आपल्याला मार्क करायचा आहे. आणि हा 10चा पॉईंट म्हणजे इथे प्लसचा पॉईंट येणार. हा प्लसचा पॉईंट झाला 4.25 आणि हा 10ची लेंथ. हे बघा, 10चा पॉईंट इथे आला आणि इथनं आपल्याला 4.25 घ्यायचा आहे. ओके, इथनं पण आपल्याला 4.25च घ्यायचा आहे. ठीक आहे, 4.25 आणि 4.25ची लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे. हे बघा, हा पॉईंट आला मधात, प्लस साईन झालं. आता आपल्याला हा मार्क थेट असा न्यायचा आहे. हा बघा आला प्रिन्स कटमध्ये. आता काय करायचं आहे, सर्वात लास्टमध्ये आपल्याला 1.5 इंचाचा मार्क करून घ्यायचा आहे. पुन्हा 2 इंच वरती नेऊन याला एक लाईन ओढायची आहे. आता जो हा 4.25चा जो मार्क 10चा जो पॉईंटवर आलेला हा मार्क आपल्याला इथनं, आमचे हात बसलेले आहे गाईज, तुम्हाला थोडा त्रास होणार फर्स्ट याच्यामध्ये, पण आमचं रोजचं काम आहे म्हणून आमचा हात बसलेला आहे, त्यामुळे आम्हाला असं जमते, पटकन कसंही जमून जाते आम्हाला. ठीक आहे गाईज, हे बघा, आता मी तुम्हाला याची कटिंग करून दाखवते कशी करायची. सॉरी गाईज, डॉगचा थोडा साऊंड येत आहे त्यामुळे. हा बघा, फ्रंट आपल्याला अर्धा इंच जो कापायचा आहे पहिले आपण हा कापूया. ठीक आहे, हा कापून झाला आपला. आता आपल्याला हा जो 4.25चा भाग कापला होता, मार्क केलं होतं ते कापायचं आहे. हे बघा, हे कापल्यावर आपल्याला हा जो पोर्शन आहे इथनं जे 2 इंच आणि 1.5 इंच घेतलं होतं तेही कापून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे कापलं. इथं 10वर आपल्याला एक क्रॉसचं साईन देऊन द्यायचं आहे. झालं. हे जे आपण 4वर घेतलं होतं शोल्डरचा आणि मधला गळा याच्यावर मार्क करून द्यायचा आहे. झालं आपलं. हा फ्रंट साईड झाला आहे, हा बॅक साईड झाला आहे. आता राहिली स्लीव्जचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ सांगेल. थँक्यू सो मच गाईज.